आपण बघतोय आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे बैलगाडी हाकता आहेत आणि त्यांच्या बैलगाडीवर आपण बघतोय अंबादास दानवे, रोहित पवार हे देखील आहेत। मात्र इथून पुढे म्हणजे बाजार समितीपासून साधारणतः चांदवड चौफुलीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे। बैलगाडीवर नेते बसलेले होते, मात्र बैलगाडी जरा बैल कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव। अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? आपण बघतोय आंदोलन सुरू झालेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ पाहिजे, कांद्याला भाव, पाहिजे, शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। शेतकऱ्याचं आज जर तुम्ही ऐकलं नाही, मदत जर मिळाली नाही तर खरंच शेतकऱ्याचा परिवार उद्ध्वस्त होईल। शेतकऱ्याला अडचण येणारच आहे, परिवाराला अडचण येणार आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होणार आहे। त्यामुळे भाव हा 24 रुपयापेक्षा जास्त असावा। नाफेडच्या अंतर्गत खरेदी मार्केट कमिटीमध्ये व्हावी, शेतकऱ्याला डायरेक्ट त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आणि नाफेडकडनं जी खरेदी केली जाते ती सगळी करून 2 लाख न करता 8 लाख टन पर्यंत करावी आणि सगळा कांदा भारताच्या बाहेर काढावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। कालच तुम्ही नाशिक वितरला कासरा हातात होता सपकाळांच्या, एकूणच आंदोलनाचं हे सगळं सुरुवात होत असतानाच हा सगळा प्रकार घडला। बैलाचं हेच म्हणणं आलं, तुम्ही मला सोडा, मी या सरकारवर जातो आणि ठुसणं देतो असं बैलाचं मत होतं। बांधून आम्हाला ठेवू नका असं बैल सुद्धा म्हणायला लागलेला आहे, म्हणून ती परिस्थिती त्या ठिकाणी आलं। सरकारचा एखादा नेता जर पुढे असता तर अख्खी बैलगाडी घेऊन त्याला ठोस मारला असता, अशी परिस्थिती आहे। वजन जास्त झालं का बैलावर? वजन जास्त झालं? वजन नाही, बैलाचं, प्राण्यांचं, लोकांचं महायुतीवरचा राग वाढला एवढं सांगतो। आपण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आहात। कालच एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही, सांत्वनपर भेट। ही परिस्थिती पुष्कळ आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, शेतामध्ये पाणी नाही, अनेक समस्या। वाईट परिस्थिती होणार आहे। एक तर कांद्याला भाव नाही, उत्पादनाला भाव नाही, त्याच्याच बरोबर आपल्या सगळ्यांना माहिती यंदा पाऊस कदाचित कमी होऊ शकतो, त्यामुळे येणारं पीक सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या हातात येणार नाही। मग हे वर्ष काढायचं कसं, पुढचं वर्ष कसं काढायचं असा प्रश्न आता सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे कुठेही दुर्लक्ष न करता माणूस जगला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे। शेतकरी जगला तर मजूर जगेल, मजूर जगला आणि शेतकरी जगला तर ग्रामीण बाजारपेठ टिकेल आणि मुलांना शिक्षणाला कुठेही अडचण येणार नाही। अशी परिस्थिती की उद्या जाऊन मुलांच्या शिक्षणाची फी नाही तर कॉलेजची फी सुद्धा द्यायला पैसे राहणार नाही, जे नाही आहेत। दादा, आंदोलनं होत आहेत, मात्र तेवढं तुम्हाला आंदोलनामधनं अजून आपल्याला काय अपेक्षा आहेत? बघा, आमच्या सगळ्या तिन्ही पक्षांनी 18 तारखेला आंदोलन केलं म्हणून 3.5 रुपये रेट वाढला। आता आम्ही 24 पर्यंत मागणी तिथं केली, आता सरकार या बाबतीत काय करते बघू। हे प्रतीक आहे, उलट ह्या कांदा काय झालंय की कांदा तुम्हाला माहिती आहे की डोळ्यातून पाण्याचं अश्रू येतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातून रक्ताचं अश्रू येतं, अशी परिस्थिती आहे। कांद्याची माळ गळ्यात घालून हे सर्व नेते मंडळी आता मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। प्रातिनिधिक स्वरूपाचं हे आंदोलन आहे। अंबादास दानवे विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते हे देखील शेतकरी एकजुटीचा आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ देखील यामध्ये सहभागी आहेत। मागच्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहेत, घोषणाबाजी सुरू आहे। तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या बाजूला दिल्ली मुंबई आग्रा महामार्ग आहे, हा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातोय। हीच मागणी आहे। प्रत्यक्षात बाजारात येऊन कांद्याचा लिलाव व्हावा तो होत नाहीये, त्यामुळे रोष देखील मोठ्या प्रमाणात आहे। बिलकुल कांद्याच्या मार्केटमध्ये येऊन नाफेडनी कांदा खरेदी करावा। तू मागे ना, तू पुढे काय राहतो दादा? सरकारकडे काय मागण्या? सरकारकडे काय मागण्या? कांद्याला भाव, बिलकुल सरकार फसवतोय शेतकऱ्याची।
नुसत्या घोषणा करताय 1200 1500 घोषणा खरेदी कुठे आहे? सरकारने नाफेडनी कांदा मार्केटमध्ये येऊन कांदा खरेदी केला पाहिजे. आता वेगवेगळ्या मागण्या होत्या. कोणी म्हणतं 2400 रुपये भाव द्यावा, कोणी म्हणतं 3000 रुपये भाव द्यावा. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता 1500 दिला ना या मार्केटमध्ये आणि घ्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट या ना. मग भावाविषयी वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं मत असू शकतं. प्रत्येकाला उत्पादन खर्च वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो, वेगवेगळ्या वातावरणात वेगळा येतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं असं असू शकतं. पण ऍव्हरेज 2500-3000 रुपये पाहिजे शेतकऱ्यांना. नाफेड जी शेतकऱ्यांसाठी बनलेली संस्था आहे तिच्या कारभाराबाबत आपलं काय मत आहे? बिलकुल बोगस संस्था आहे. शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्याच्या हिताचं संरक्षण करते. ज्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या त्या व्यापाऱ्यांच्याच आहे मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामुळं मला असं वाटतं नाफेड ही संस्था अतिशय शेतकऱ्यांच्या विरोधी झालेली आहे. जी कांदा खरेदी शेतकऱ्यांकडनं करणं अपेक्षित आहे तशी होते का? तुमचा अनुभव? आमचं तेच म्हणणं आहे, कांदा खरेदी मार्केटमध्ये येऊन करावी. हे आहेत अंबादास दानवे. त्यांचं म्हणणं आहे कांदा खरेदी जी नाफेडच्या माध्यमातून केली जाते ती व्यापाऱ्यांकडनं केली जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलाय. ती खरेदी शेतकऱ्यांकडनं केली पाहिजे, बाजार समितीमधनं ती खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना 2400 ते 3000 हमीभाव हा दिला पाहिजे, ही मागणी त्यांची आहे. आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये हा चौफुलीवर मोर्चा पोहोचेल आणि त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचं स्वरूप या मोर्चाला मिळणार आहे. त्यामुळे सरकार या आंदोलनाची काय आणि किती दखल घेतं हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे.